साहेब सूर्यवंशी राहणार शिवनी तालुका किनवट जिल्हा नांदेड. तर माझा प्रश्न हे आहे सर की गेल्या वर्षी जे इथं हरभरा पेरलेत बरेच जण, त्याच्या हरभऱ्यामध्ये सर्वात जास्त मर ही रोग आला होता आणि मरसाठी आम्ही हळू वापरली, दुसरे काही वापरले, पण बरेच जणांच्या आहे की ना हरभऱ्याला तेवढा परिणाम झाला नाही जसं तुम्ही म्हणाले ना. आता हे जे तुम्ही ट्रायकोडर्माचं जे सांगली हे पटलं मला, पण याला जे शेणखताचे जे म्हणाले प्रत्येक शेतकऱ्याला शेणखत उपलब्धच होईल असं नाही. तर त्याच्यासाठी आम्ही काय म्हणाले की बा हे जे ड्रिचिंग सारखं काही नाही का याच्यामध्ये, हे आहे माझा प्रश्न. चांगला प्रश्न आहे आणि चांगला प्रश्न विचारला यांनी. आणि आपल्या भागामध्ये जे पीक पद्धती आहे ज्याच्यामध्ये सोयाबीनच्या नंतर आपण हरभरा घेतो आणि हरभऱ्यामध्ये यांनी म्हणल्याप्रमाणे आपल्याच गावात नाही, आपल्या तालुक्यात नाहीत, पण आपल्या जिल्ह्यातील बहुतांश भागामध्ये मर रोगाचा प्रादुर्भाव होते. आणि मर रोग आल्यानंतर त्याच्यावर उपाययोजना म्हणजे आपण काही रासायनिक जे काही बुरशीनाशक असते किंवा रासायनिक औषधं ही आपण त्या ठिकाणी वापरतो, पण त्याचा म्हणावा तसा परिणाम होत नाही. तुम्हाला मी आत्ताच सांगितलं की मर रोगासाठी जी काही बुरशी आहे तर या बुरशीची लागण ही 2 प्रकारे होते. पहिली लागण होते ती मातीतून, जी बुरशी वर्षानुवर्ष आपल्या मातीमध्ये तशाला तशी पडून राहते. आता तुम्हाला एक साधं गोष्ट सांगतो की बँकेत आपण पैसे ठेवतो आणि त्याच्यावरती आपल्याला व्याज भेटते, बरोबर आहे. तर तशा पद्धतीने ही बुरशी असते. जर ती एकदा तुमच्या जमिनीत वाढली तर ती वाढतच जाणार, दरवर्षी ती वाढत जाणार. त्याच्यावर जर तुम्ही कुठे उपाययोजना नाही केल्या आणि ती एखाद्या वेळेसच जास्त का प्रमाणात मर रोग आपल्याला दिसतो, तर त्या बुरशीला जर त्या ठिकाणी वातावरण चांगलं भेटलं किंवा तिला वाढण्यासाठी काही पोषक घटक भेटले. आता त्याच्यात पोषक घटक कोणते? पहिलं म्हणजे वातावरण. तर कुठलीही बुरशी वाढण्यासाठी 2 गोष्टी लागतात, भरपूर ओलावा आणि आर्द्रता निर्माण होणारं वातावरण. पाऊस पडला, ऊन पडलं की ती बुरशी वाढते, हे पहिलं कारण. दुसरं महत्त्वाचं कारण आहे की दुबळ्या प्रकारची म्हणजे त्या रोगाला बळी पडणाऱ्या वाणाची निवड. म्हणजे आपण काय करतो, घरचंच बियाणं 2-3 वर्ष, 4 वर्ष, 5 वर्ष बिना कुठलंही बीज प्रक्रिया न करता करतो. म्हणून आता मी जे सांगितलं की या बुरशीचा किंवा या रोगाचा जर आपल्याला व्यवस्थापन चांगल्या पद्धतीनं करायचं असेल तर हा रोग येऊच नाही किंवा या रोगाला कारक असलेली बुरशीचा आपल्याला नायनाट करायचा असेल, व्यवस्थापन करायचं असेल तर अतिशय चांगल्या आणि सोप्या पद्धतीनं हे ट्रायकोडर्माचा वापर आपल्याला जमिनीतून करायचा. आता जमिनीतून करायचा असेल किंवा याला वापरायचे अनेक 2-3 प्रकार आहेत. पहिली गोष्ट म्हणजे याला आपण बीज प्रक्रियेद्वारे देऊ शकतो, बरोबर आहे. आपण जेव्हाही कुठलंही पीक पेरा, म्हणजे सोयाबीन असेल किंवा हरभरा असेल, तूर असेल, तर त्याला साधारणतः 1 किलोला 10 ग्राम या पद्धतीनं आपण बीज प्रक्रिया करून ते पेरणी करू शकतो. दुसरी त्याची पद्धत आहे की मातीमध्ये त्याला मिक्स करायचं. आता मातीमध्ये मिक्स करण्यासाठी फक्त शेणखत, चांगला कुजलेला शेणखत घ्यावं मी म्हणून सांगितलं, पण तो जर आपल्याकडे उपलब्ध नसेल तर गांडूळ खत असेल, तोही जर आपल्याकडे उपलब्ध नसेल तर आपण साधी गाळाची जी माती आहे, नदीकाठची गाळाची जी काही माती आहे किंवा आपली साधी माती जरी असली ज्याच्यामध्ये फक्त हे मिक्स झालं पाहिजे, त्याच्यामध्ये ती माती कशी असली पाहिजे, पूर्ण बारीक असली पाहिजे. याचं कारण काय की हे शिपताना त्याला जर आपण अन्न दिलं तर ते चांगल्या पद्धतीने जमिनीमध्ये वाढते. आणि तिसरी जी पद्धत आहे तर ती म्हणल्याप्रमाणे यानी की आळवणी म्हणजे काय, डायरेक्ट बुडाला या पाणी करून टाकणे, पाणी याचं द्रावण तयार करायचं आणि ते मुळ्याच्या बुडाला टाकायचं. याच्यामुळं काय, आता मुळ्याजवळ टाकणं किंवा आळवणी करणं हे आपल्याला हरभरा किंवा इतर जे पीक आहेत म्हणजे सोयाबीन असेल, म्हणजे ज्या पिकांची जी झाडांची संख्या जास्त असेल तर त्या ठिकाणी खर्चिक बाजू आणि थोडंसं काय म्हणतो आपण श्रम जास्त लागणारी जी बाजू आहे. मग त्याच्यासाठी आपल्याला काय करायचे, सोपी पद्धत आहे. तुम्हाला माहिती आहे दरवर्षी आपल्या जमिनीमध्ये मर येते, त्याच्यामुळं मोठ्या प्रमाणात ती बुरशी आपल्या जमिनीत आहे. तर खरीपामध्ये